अध्याय 10 ध्यान जीतप्त हेमवत पावक चंद्र सूर्यनेत्रा धनुशरयुतांकुशपाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात धृतेंदुलेका ओम ऋषिर्वाच निशुंभ प्रिय बंधुषी देते सेने सवे मृत पाहू निशुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रति गर्भात होशिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा देवी उवाच दृष्टान्यनसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मधुरपी मिळती पहा ब्रह्माने आदी ज्या देवी अंबेच्यादी लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली देवी उवाच माझ्या विभूतीच्या होत्या मधुरपीलीन होऊनी एकटीरणी मी येते स्थिर व्हावे तू आशरा ऋषिर्वाच पाहती दानवदेव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाणवर्षणे लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना दिव्यास्त्र अंबिका सोडी शत संख्यायुतांवरी शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभजे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाचा अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी जाकरी सकृत बाण मारुनी देवी तोडी धनुष्यसी शक्ती तोडी महादैत्य येताती अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्ती मध्येच तोडली शतशशी दीप्त ऐशी ढालघी तलवार तो चवताळण्या क्रोधे धावा देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगल घेऊन हाती दैत्य देवीचं लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडतात त्वरे बुक्का मराव्या लागी मूठ बांधी महाखळ देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत दया दैत्यांच्या थोर अघात जाहला शुंभ एक चपेटाने क्ष पडला धनी मूर्छित पूर्वत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती धोके शुंभ देवी महाबळी बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्यकती चित्ती आकाशी शस्त्र दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभांशी पाडी भुवेरी देवी ती तो दृष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी माराव्या चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभ आला पाहुनी आपल्याकडे त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित देदवा उडाला प्राणदित्यांचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकित तक्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ जाहले उल्कापात होते ते थांबले मेघकुच्चळ नद्यांसी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्यमोहक अप्सरागण तालाशी धरुणी नाचतो नभी वायुस पावन वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल जाहला अग्नी भीषण शब्द थांबले श्री अच्युत विरचिता प्राकृत टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे दशमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 11 देवता स्तोत्र करती देवीचे शुंभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरते देवता जना ध्यान बालरविवत कांती शशी भाळे सुस्तरत्रे नेत्री सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश अभय देहाती ओम ऋषिर्वाश देवीवदी शुंभ महासुरेंद्र इंद्रादिवनी सकरुणी समोरा कात्यायनीशी सुर स्तोत्र गाती त्यांचे प्रसन्न नाना देवी काय कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वशरी रक्ष सदा जगाला अधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगदास एक मही स्वरूपा स्थित तू अशोक शौर्या सीमा तव पार नाही पाणी जगा तृप्ती तुझेनी होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वा परमा तू माया मोहितवा त्वाया जगदास केले मोक्षात वा लोक किती गणेले विद्या समजता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी पराशब्द न तुझ्या स्तवाला सर्वबुद्ध स्थिता देवी स्वर्गमुक्त प्रदायिनी स्ववाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्न न याहुनी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदयी तू अधिष्ठित सर्व प्राप्त दे देवी नारायण नमस्तुते कला काष्टीदिरूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तर शक्ते नारायण नमस्तुते सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते सृष्टीस्थिती विनाश हे शक्ती भूते सनातने गुणाश्रये गुणमये नारायण नमस्तुते शरणागता दिनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यात्रिहरे देवी नारायण नमस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्मरूपे न धारिणे कोशांबरक्षिके देवी नारायण नमस्तुते त्रिशूल चंद्राहिधरे महावृषभवाहिनी महेश्वरी स्वरूपेण नारायण नमस्तुते मयूरमुगो कुकुटवर्ते वृते महाशक्ती धरे नघे कौमारी रूप संस्थाने नारायण नमस्तुते शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायण नमस्तुते हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वराह रूपिणी शिवे नारायण नमस्तुते नरसिंह रूपिणी उग्रा दैत्य नाशार्थ
उद्यमी त्रैलोक्यतरणसहिते नारायण नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्र नयनोज्ज्वले रुद्र प्राणहरे एंदी नारायण नमोस्तुते शिवदूती स्वरूपेण दैत्य महाबले गुरुरूपे महारावे नारायण नमोस्तुते दुष्टाकरालवदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडमतने नारायण नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पृष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायण नमोस्तुते मेधे सरस्वती वरे भूती बाभ्रवी तामसी पावावे नियते ईशी नारायण नमोस्तुते सर्वस्वरूपेण सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचना त्रयभूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमस्तुते ज्वाला कराला अत्युग्र सर्वसंहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमस्तुते नाशिवी तेज दैत्यांची आपल्या ध्वनीच्या स्वरे पापनाशो घंटा रक्षो माता जशी सुता सुशोभित खडग हाती दैत्यांचे रक्त मासजा चंडिके शुभतेने हो परिणाम तुझा आमुचा आरोग्य लाभेत तुष्ट होता इच्छापूर्ण तुरुष्ट होता आश्रित जेते नवी पत्ती त्यांना द्वदाश्रितांचे बळबीड त्यांना येणे विधिद्वार रंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपाधरुणी बहुद्वात्ममूर्ती केली लीलात्वा करी कोण व्यक्ती विद्येत शस्त्रात विवेक ग्रंथा वेदादिवाक्यात तुझीच संता ममत्व गर्देत महांधकारी तू चाळविशी भ्रमी वृष्टीसारी जेथे अधिउग्र विषारी नाग जेथे रिपू राखू महाक जाग दावानली सिंधुत सोबतीशी तू रक्षिसी या सकळा जनासी विश्वशरी पाळशी तुझ विश्व वैश्वात्मिके धर्शी तुझ विश्व विश्वेश वंध्या तुझ नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती भावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपुभयात आमास भरते पापास नाश करुणे सुखवी जगाला उत्पात पाकशमवी जन आपदाला पाव अमावी नम्रांना देवी विश्वार्थी हारिणी त्रिलोक्य पूजने तू सर्वांशी वरदान दे देवी उवाच वर मागा देवतानो इच्छा दे तुमचे बनी स्वरूपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता उवाच सर्वेश्वरीय त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा देवी उवाच व्यवस्थो मन्वंतरी 28 युगांमध्ये शुंभ नावांचे होतील देते भीषण नंदोपगुरु ही देवा यशोदागर्भी जन्मुनी विद्यांचलात राहुनी वदीन दैत्य मी तिथे रुद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी बेपरचित्त नावांचे दानव मज मारणे वदतात या दैत्यांशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्यलोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमिशी मज होणे अयोनी जास्तविती मुनिजे मज पाहिन शतनेत्राने मुनी जनामी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी मनोनी म्हणा तत्काळी जे मम देही शाखा उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंबरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी त्यावतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम दुर्गादेवी महाख्याता तेने पावेन नाव मी भीमरूप हिमप्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनिवृद्धा वधीन राक्षसासमी भक्तीने नम्र होनी स्तवितील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी अरुणदैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षडपद भृंग होऊनी तया महादैत्या लागी होईन प्राणहंती मी भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र घातील जे जन पुढे दानव ज्यावेळी पाप देतील या जगा अवतरुणे तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत विरचितय प्राकृत भावात टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंत्रे देवी महात्मे एकादश अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती वीज जशी मृगेंद्र वहना भासेयती भीषण कन्या खडग धरुणी ढाल करीती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनुषर हसी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रत्रयाध्यात्मी ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र श्रोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी मधुकेटव संहार महिषासुर घात जो शुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नववीशी मनातुनी भक्तीने एकती माझे महात्म्य अति उत्तम तयाशी पापस्पर्शेना आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पीडित ना त्यांना न दो होती दूर प्रेमळ शत्रुचे न भय राहे भय राजान डाकूचे अस्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी एकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरे सविधा नित्य माझे महात्म्य त्या स्थळी ज्या स्थळी सन्निधान तिथे माझे तेथून नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठचे माझे एकता वाचता बरे विधी जाणून जाणो करो भाविक मत
ममत्पूजा बलिपूजा होम आदी सहस्र सेवने मला शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशिती या पदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही ना यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य एकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाची एकता भयचा तसे श्रोत्यांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःख स्वप्नदर्शनी ग्रहाने ग्रास्ता कोणा महात्म्य एकने बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा बालग्रहाने आकांत बालका शांती कारणे पडता फुट मित्रांशी मित्रता जुळविले हे दुराचार्यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूतपिशाच पाठ मातेनेच नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे पशु पुष्पार्घ्य धूपादी गंध दीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग स्पर्शो समर्पवणी वर्षाराधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य एकता तेची पुण्य आरोग्य देतसे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्धचरित्र जे माझे नाशिवी दैत्य दुर्जना मनुष्य भयवैर्यांचे महात्म्य एकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मार्षी कृत त्यापरी तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सद्दहितकारक अरण्य प्रांती एकांती वनवा लागता वना निर्जने डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्र गजराणी येता पाठी भयप्रद राजा कुद्भवधा धाडी अथवा बंद घालित वादळ उठून नावा बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नवे तया महत्प्रभावे सिंहादी डाकू वेऱ्यांची यामध्ये स्मरता पळती दुर्विघ्ने महन महिमा अशी ऋषिर्वाच बोलुनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त जाहली देवता स्वधिकारांशी निर्भय भोगू लागल्या यज्ञभाग सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला शुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद्विध्वंशी ते वरता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा असुनी नित्य रूपती जगता आरक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे पार्थिता तुष्ट होनी रुद्धी विज्ञान दान दे भूपाळा ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूपधारण जी करी समयी सात होते ती अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित अभ्युदयाची या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भाघामाघे अभावी तीच लागत स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचितया प्राकृत भावत टीका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक देवी महात्मे द्वादश अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु।